स्नेहल आणि आपण पाहत आहात एसपी9 मराठी न्यूज स्पेशल पोलीस क्राईम डायरी। गुन्हेगारी विश्वातील धक्कादायक, थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनांचा सविस्तर आढावा आपण या विशेष कार्यक्रमातून घेतो। आज ही घटना पुण्यातील हडपसर परिसरातील महम्मदवाडीची आहे। कौटुंबिक वाद, मनात साचलेला राग, जंगलातील काळोख आणि त्यानंतर एका व्यक्तीची निर्घृण हत्या। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःच रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये रडत आणि आरडाओरडा करत थेट पोलीस ठाण्यात पोहोचतो। नेमकं काय घडलं, वादाचे रूपांतर हत्येत कसं झाले आणि आरोपीने स्वतःच पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली का दिली, चला पाहूया आजच्या या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम। पुण्यातील हडपसर भागातील महम्मदवाडी येथील लक्ष्मी पार्क जवळ असलेल्या फॉरेस्टच्या डोंगरावर रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली। रात्रीची वेळ, संपूर्ण परिसर अंधारात आणि त्याच वेळी एका महिलेला शोधण्यासाठी काही जण जंगलाच्या दिशेने निघाले। पण या शोध मोहिमेचा शेवट एका व्यक्तीच्या मृत्यूने झाला। या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सैफन बाबूलाल सय्यद, वय अंदाजे 43 वर्ष, राहणार हडपसर, पुणे असे सांगण्यात आले आहे। सैफन सय्यद यांच्या मुलीचे नाव सना असल्याचे समोर आले आहे। सनाचा विवाह आरोपी हनुमंत उर्फ सागर कांबळे यांच्या भाच्याशीच झाला होता। मात्र काही दिवसांपूर्वी सनाच्या पतीचा अचानक मृत्यू झाला। त्यानंतर सना आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती पोलीस तक्रारीतून समोर आलेली आहे। रविवारी रात्री पुन्हा एकदा कौटुंबिक वाद झाला। या वादामुळे संतापलेली सना घरातून बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने गेली। सना कुठे गेली, ती सुरक्षित आहे का, या काळजीपोटी तिचे वडील सैफन सय्यद तिचा शोध घेण्यासाठी निघाले। त्यावेळी आरोपी हनुमंत उर्फ सागर कांबळे तिच्या मागावर जंगलाच्या दिशेने गेले। दोघेही महम्मदवाडीतील फॉरेस्टच्या डोंगरावर पोहोचले। डोंगरावरील एका सिमेंटच्या टाकीजवळ सैफन सय्यद आणि हनुमंत कांबळे यांच्यात वाद झाला। वादाचे कारण होते सना सासरी व्यवस्थित राहत नसल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेला कौटुंबिक तणाव। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीच्या मनात भाच्याच्या संसार मोडण्याचा राग साचलेला होता। वाद वाढत गेला आणि अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। रागाच्या भरात आरोपीने जवळच पडलेला मोठा आणि जड दगड उचलला आणि सैफन सय्यद यांच्या डोक्यात त्यांनी जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे। हा हल्ला इतका गंभीर होता की सैफन सय्यद याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। काही क्षणापूर्वी जिथे वाद सुरू होता त्याच ठिकाणी काही क्षणात रक्त सांडले। जंगलाच्या काळोखात एक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला नाही, उलट तो रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये रडत आणि आरडाओरडा करत थेट काळेपडळ पोलीस ठाण्यात पोहोचला। पोलिसांसमोर त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची माहिती आहे। पोलीस ठाण्यात आरोपीला पाहून पोलिसांनीही या घटनेचे गांभीर्य लक्षात आले। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची माहिती घेतली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी आरोपी हनुमंत उर्फ सागर कांबळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम अंतर्गत त्याचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। हत्येचे नेमके कारण काय, घटनेपूर्वी दोघांमध्ये काय संवाद झाला, या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत। या संपूर्ण घटनेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कौटुंबिक वादाचा शेवट इतक्या टोकाच्या हिंसाचारात का झाला। एका कुटुंबातील मतभेद, त्यातून निर्माण झालेला राग आणि रागाच्या भरात घडलेली ही हिंसक निर्णय। रागाच्या भरात कोणताही हिंसक निर्णय घेऊ नका। कौटुंबिक वाद वाढत असेल तर विश्वासू व्यक्ती, समुपदेशक किंवा कायदेशीर यंत्रणेची मदत घ्या। या प्रकरणाचा पुढील तपास कोळेबडळ पोलीस करत आहेत। या घटनेशी संबंधित अधिकृत तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याबाबत प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू। आपण पाहतात एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।